हॅलो एलिझाबेथ स्टुडंट्स, वेलकम बॅक टू चॅनल डीएचयू अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू अर्थशास्त्राच्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचंय पहिल्या धड्याचा स्वाध्याय. आपला अर्थशास्त्राचा पहिला धडा ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे, त्याची युट्यूबवर व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर हा धडा आपल्याला धड्याचे ऑब्जेक्टिव्ह पाहायचे आहेत. धड्याच्या खालचे जे प्रश्न आहेत ज्याला आपण स्वाध्याय प्रश्न म्हणतो ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ह्या धड्यातून तुमच्या प्रथम सत्राच्या पेपरला कमीत कमी 8 ते 12 मार्काचे प्रश्न येतात. सो नक्की व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा. ह्या एका व्हिडिओमध्ये तुमचे 8 ते 12 मार्क आहेत. आणि जर तुम्ही इंस्टाग्राम युजर असाल तर डीएचयू अकॅडमीच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. तिथं खूप सारे अपडेट्स आम्ही टाकत असतो. आणि जर तुम्ही जर आता काही स्टुडंट आहेत जे हा व्हिडिओ आर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये बघत आहेत, बट तुम्ही जर हा व्हिडिओ कॉमर्स बॅकग्राऊंड मध्ये बघत असाल, तुम्ही जर 11वी कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, डिफरन्स बिटवीन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. अतिशय क्लास व्हिडिओ आहे, एक वेळेस नक्की पाहून घ्या. डेफिनेटली तुम्ही जर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कम्पेअर करता येईल की तुमच्या कॉलेजमधले सर कसं शिकवतात, तुमच्या कोचिंग क्लासेस मधले सर कसे शिकवतात आणि डीएचयू अकॅडमीचे युट्यूबचे सर कसे शिकवतात तुम्हाला लगेच कळून जाईल. ऑलराईट, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण व्हिडिओ टाकला होता उत्पादनाचे 4 घटकांवर, जे की ह्याच चॅप्टर मधला टॉपिक आहे. नक्की एक वेळेस ते व्हिडिओ पाहून घ्यायचे. बॅक ऑन दी ट्रॅक. आता आपल्याला डिस्कस करायचं की अर्थशास्त्राचा पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला इथे सांगितलेला आहे की योग्य पर्याय निवडा. आता इथं तुम्हाला एक विधान दिलेलं असते आणि त्या विधानाच्या बाबतीत 4 पर्याय दिलेले असतात. आता ह्या 4 पर्यायापैकी कधी 2 पर्याय बरोबर असतात, कधी 3 पर्याय बरोबर असतात, कधी 4चे 4 पर्याय चुकीचे असतात, तर 4चे 4 पर्याय कधी कधी बरोबर येत असतात. तर आता असे प्रश्न येण्यासाठी कंपल्सरीली तुम्हाला 2 ते 3 वेळेस धडा व्यवस्थित वाचून घ्यावा लागेल, समजून घ्यावा लागेल, तरच तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्वेश्चन बरोबर करू शकता. काही स्टुडंट असे असतात की धड्याचा अभ्यास करत नाहीत, पण डायरेक्ट प्रयत्न करतात की रट्टा मारून जायचं. येऊ शकत नाही. एक जरी शब्द बदलला तर पूर्ण गणिताचं पूर्ण प्रश्नाचं उत्तर आहे ते चेंज होऊन जातं. जसं की आता पहिला प्रश्न आहे. पहिल्या प्रश्न चेक करा, काय सांगितलेलं आहे. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. आता इथे काही विधाने दिलेले आहेत ते चेक करूयात. अर्थशास्त्राच्या बाबतीत बरोबर आहेत का चुकीचे आहेत ते. पहिलं विधान सांगितलेलं आहे की अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे, विच इज ऍब्सोल्युटली करेक्ट. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान तुम्हाला सांगितलेलं आहे अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनॉमिया यापासून आलेला आहे. बरोबर आहे. अर्थशास्त्राचे जे शब्द आहे इकॉनॉमिक्स हा शब्द डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड आयकोनॉमिया, राईट. त्याच्यानंतर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यासाशी निगडीत आहे. अगदी बरोबर आहे. पहिले 3ही विधान कसे आहेत, बरोबर आहे. आता चौथं विधान काय सांगितलेलं आहे की अर्थशास्त्र हे कौटुंबिक व संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे संपत्ती व कौटुंबिक व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. आता हे 4च्या 4 जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते 4चे 4 बरोबर आहेत. मग एक्झाम मध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त याचा क्वेश्चन नंबर टाकायचा आहे. असं क्वेश्चन नंबर टाकून तुम्ही असं राईट मार्क करता. जसं की मॅक्सिमम मी आता सांगतो, काही स्टुडंट असे आहेत हे असं प्रश्न नंबर टाकतात, राईट. हे प्रश्न नंबर टाकून असं क्वेश्चन मार्क लिहितात. तसंच लिहायचं आणि खाली तुम्हाला आन्सर लिहायचं, जे पण त्याचा आन्सर आहे ते. आता तिथे जे प्रश्न होतं त्याचं जे आन्सर आहे त्याचा आन्सर काय लिहिण्यात यावं लागेल तुम्हाला, अ ब क ड. याचा प्रश्नाचा आन्सर आहे अ ब आणि क आणि ड. म्हणजे 4चे 4 ऑप्शन्स काय आहेत, बरोबर आहेत. तर मग तुम्हाला आन्सरच्या जागी जायचंय. जिथे तुम्ही आन्सर लिहित होता त्या जागेवर जाऊन तिथे तुम्हाला असं लिहायचंय अ ब क आणि ड. पर्याय क्रमांक 4 अ ब क आणि ड असा आन्सर तिथं लिहून टाकायचं. ऑलराईट, चला आता आपण डायरेक्ट डिस्कशन करूयात क्वेश्चन्स. ओके, पहिलं क्वेश्चन तर आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे 4. त्यानंतर आता डिस्कस करूयात क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय सांगितलं चेक करा. जस्ट 1 सेकंड. ऍडम स्मिथशी रिलेटेड आहे प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलेलं आहे चेक करा की ऍडम स्मिथच्या बाबतीत कोणते कोणते विधान लागू होतात. तुम्हाला जसे की माहित आहे अर्थशास्त्राच्या पहिल्याच सुरुवातीला काही चॅप्टरच्या पहिल्या 1-2 दिवस आपण बघितलं होतं एलिझाबेथ मध्ये
की अर्थशास्त्रामध्ये आपण कौटिल्य, चाणक्याविषयी डिस्कशन केलं होतं. त्याच्यानंतर लिओनल रॉबिन्सन विषयी माहिती बघितली होती, डॉक्टर अल्फ्रेड मार्शल विषयी माहिती बघितली होती आणि त्याचबरोबर आपण ऍडम स्मिथ बद्दल सुद्धा माहिती बघितली होती. आता त्याच्याबद्दल इथं काय सांगितलेलं आहे की ऍडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, जे की हा विधान जो आहे एकदम करेक्ट आहे, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर ऍडम स्मिथ यांनी राष्ट्रीय संपत्ती वेल्थ ऑफ नेशन नावाची पुस्तक लिहिली होती, करेक्ट आहे. त्यानंतर अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ऑब्व्हियसली अर्थ म्हणजे काय, पैसा, शास्त्र म्हणजे काय, सायन्स किंवा नैसर्गिक शास्त्र किंवा सामाजिक शास्त्र. अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे किंवा संपत्तीचे शास्त्र आहे, बरोबर आहे. त्यानंतर अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. काय वाटतंय तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर काय असेल? मला तर असं वाटत आहे की या प्रश्नाचा आन्सर आहे एक्झॅक्ट. तुमचे विचार काय आहेत? फक्त ड हे अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते का ऍडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात? एक्झॅक्ट तुम्हाला काय वाटतं की या प्रश्नाचा आन्सर काय असेल? थोडं जरी तुम्ही अभ्यास केला असाल तर इझिली तुम्ही आन्सर त्याचं देऊ शकता. चेक करा काय वाटतं तुम्हाला आन्सर. मला तर असं वाटत आहे की या प्रश्नाचं जे आन्सर आहे, ऍडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती एक ग्रंथ लिहिला होता, बरोबर आहे. त्यानंतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ त्यांना म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे असं त्यांनी म्हटलं होतं का अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. एक्झॅक्ट तुम्हाला काय वाटते या प्रश्नाचा आन्सर काय असेल? मला असं वाटतं की या प्रश्नाचा आन्सर आहे ड, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते. अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते का? आता त्याच्या मागचं रिझन जाणून घ्या की याचा आन्सर काय असेल. की इथं काय सांगितलेलं आहे की ऍडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधाने लागू होत नाहीत, लागू होत नाहीत म्हणाले, बरोबर आहे. आता हे वरील 3 विधाने तर लागू होतात, बट हा जो विधान आहे हा विधान लागू होते का? हा विधान लागू होत नाही. तर मग पर्याय क्रमांक चेक करा. पर्याय क्रमांक ड हा तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचा ऍज इट इज, जशास तसं. वर लिहायचं ऍडम स्मिथ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने लागू होत नाहीत. वरील 3 विधाने त्यांनी सांगितलेलं आहे. हे जे वरचे 3 विधाने आहेत त्यांनी स्वतःच्या तोंडानं सांगितलेत, लिहिलेत वेल्थ ऑफ नेशन पुस्तकीमध्ये. बट अर्थशास्त्र सामान्य माणसाचा अभ्यास करते असं त्यांनी सांगितलेलं नाहीये. त्यामुळे आन्सर काय? फक्त ड. हे जे पर्याय क्रमांक 1 आहे हे त्या प्रश्नाचं आन्सर, राईट. चला आता एक स्टेप अहेड जाऊयात आपण आणि मग नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करायला स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आहे तिसरा. लिओनल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. आता हे जे वाक्य आहे ह्याचं कुठं ना कुठं थोडं चुकीचं उत्तर पुस्तकीत दिलेलं आहे. का दिलेलं आहे काय नाही आपण डिस्कस करूयात. एक एक स्टेप आपण पुढे जाऊयात. सर्वात पहिले चेक करा इथे काय सांगितलेलं आहे की लिओनल रॉबिन्स यांच्या वाक्यात पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. आता लिओनल रॉबिन्सनचं म्हणणं काय की माणसाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि साधने कशी आहेत? मर्यादित आहेत, बरोबर आहे. तर हे जे बरोबर आहे विधान. त्यानंतर साधने कशी आहेत? मर्यादित आहेत आणि साधनांचा पर्याय उपयोग आहे. हे तिन्ही विधाने पुस्तकामध्ये दिलेले आहेत. आता पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे की लिओनल रॉबिन्सनच्या मते गरजांना हा प्राधान्यक्रम असतो. गरजांना कोणता क्रम असतो? प्राधान्यक्रम असतो. इथं काय सांगितलेलं आहे? इथं दिलेला आहे अग्रक्रम असतो, बरोबर आहे. अग्रक्रम असतो, जे की मला असं वाटतं चुकीचं आहे. या प्रश्नाचा आन्सर येईल अ, ब आणि ड. या प्रश्नाचा आन्सर येईल अ, ब आणि ड, राईट. इथं काय म्हणलेलं आहे? अग्रक्रम नसतो म्हणलेला आहे, राईट. गरजांना अग्रक्रम नसतो, जे की चुकीचं आहे. गरजांना प्राधान्यक्रम असते. किंवा आता अग्र आणि प्राधान्य जर पाहायला गेलं तर अग्रेसर किंवा प्राधान्यता म्हणजे सर्वात पहिलं प्राधान्य देणं किंवा अग्रेसर किंवा अग्रक्रम म्हणजे सर्वात अगोदर. तर इथं काय सांगितलं आहे? गरजांना अग्रक्रम नसतो म्हणलेला आहे. जर तिथं असं तो आला असतं तर मग मला असं वाटतं की आन्सर अ, ब, क, ड आला असतं. बट तिथं नसतो आलेला आहे. गरजांना अग्रक्रम असतो किंवा गरजांना प्राधान्यक्रम असतो, राईट. त्यामुळे आन्सर येईल अ, ब आणि ड. लक्षात ठेवा आन्सर काय? अ, ब आणि ड. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन चेक करूया काय सांगितलेलं आहे. आता ह्याच्यावरून एक गोष्ट तर क्लिअर होते की थोडंसं तुम्हाला ह्याच्यामध्ये स्टडी करावं लागेल.
अनटिल अनलेस जोपर्यंत तुमची स्टडी प्रॉपर पद्धतीने होणार नाही तोपर्यंत तुमचे आन्सर्स पुढे येणार नाही. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, संपत्तीच्या बाबतीत कोणते कोणते विधान लागू होतात? संपत्तीच्या बाबतीत कोणते कोणते विधान लागू होतात चेक करा. सर्वात पहिले काय सांगितलेलं आहे की संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि जिची देवाणघेवाण करता येते, हा विधान लागू झाला. कारण संपत्ती हा असा एक पॉइंट आहे किंवा अशी एक वस्तू आहे, म्हणजे अशी एक गोष्ट आहे की जिला बाजार मूल्य असते, बाजारात त्याची देवाणघेवाण होते किंवा आर्थिक मूल्य त्याचं असते संपत्तीला. त्यानंतर संपत्तीत मनुष्य बाह्यता असते, विच इज ऍब्सोल्युटली राईट. टेबल, खुर्ची, चेअर हे सगळे मनुष्य बाह्यता जे असलेले आहेत. चष्मा सुद्धा येतो त्याच्यामध्ये. त्यानंतर संपत्तीत उपयोगिता नसते म्हणलेलं आहे. संपत्तीत उपयोगिता असते तर हा विधान लागू होत नाही, कारण संपत्तीमध्ये उपयोगिता असते. उपयोगिता म्हणजे काय की मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता ज्या वस्तूमध्ये असते त्या शक्तीला उपयोगिता असे म्हणतात. आता प्रत्येक जण जे पण वस्तू घेते काही ना काही उपयोगिता असते म्हणूनच घ्यायला, तरी ते नसते आलेलं, त्यामुळे विधान लागू होत नाही. संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे. दुर्मिळता म्हणजे काय, काही काही संपत्ती अशी आहेत की जे दुर्मिळ आहेत, दुर्मिळ वस्तू आहेत. दुर्मिळ वस्तू म्हणजे काय की ज्याचं पुनरुत्पादन करता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही दुर्मिळ वस्तू आहे, पुन्हा उत्पादन करता येत नाही. दुर्मिळ नाणी असतील, कोहिनूर हिरा असेल, हा दुर्मिळ वस्तू आहे. तर संपत्ती दुर्मिळता असते आणि विनिमयता असते. विनिमयता म्हणजे काय की ती संपत्ती बाजारात विकल्या सुद्धा जाऊ शकते. तर ह्याच्यामध्ये जे विधान क्रमांक अ, ब आणि ड हे जे 3 विधान आहेत हे बरोबर आहेत. फक्त विधान क्रमांक जे क आहे ते कुठं ना कुठं काय चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटते की या प्रश्नाचं जे आन्सर आहे, या प्रश्नाचा आन्सर आहे अ, ब आणि ड, म्हणजे पर्याय क्रमांक 1 अ, ब आणि ड. राईट. चला त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. कोणते कोणते घटक आहेत? अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो, जे की बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. त्यानंतर यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तूंचा व सेवांचा समावेश होतो, बरोबर आहे. दुहेरी मोजमाप किंवा मोजदाद टाळली जाते, ते सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्न आपण पॉइंट बघितला, एकच वस्तू तुम्ही बार बार मोजू नाही शकत. जर गव्हाचं उत्पादन झालं तर तुम्हाला गव्हाचं उत्पादन मोजायचं आहे, बट त्याच गव्हापासून जर बिस्किट झाले, बिस्किट म्हणजे अंतिम वस्तू आहे, तर बिस्किटाचं मोजमाप तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर बाजार भावानुसार मूल्य विचारात घेतले जाते, विच इज ऍब्सोल्युटली राईट. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे चारी जे घटक इथे दिलेले आहेत त्या चारही घटकांचा विचार त्याच्यामध्ये करण्यात येते. त्यामुळे या प्रश्नाचे जे उत्तर असेल ते अ, ब, क, ड असेल. आता आपल्याला सर्वात पहिले चेक करायचंय की त्याच्याबद्दल पुस्तकामध्ये ऑप्शन जे दिलेले आहेत चेक करा. पुस्तकामध्ये जर पुस्तक तुमच्या डोळ्यासमोर असेल तर ऑप्शन्स तिथे तुम्हाला दिलेले आहेत का? मी 1 सेकंड तुम्हाला शो करतो. ऑप्शन्स मध्ये चेक करा, हे तुम्हाला दिसत असेल अ, ब, क, ड. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते एकदम करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 इज ऍब्सोल्युटली राईट. डन. चलो जस्ट 1 सेकंड. जस्ट 1 सेकंड. त्याच्यानंतर चेक करा आता. त्याच्यानंतर चेक करायचं. ऑप्शन नंबर 4 तुम्हाला सांगितलेलं आहे अ, ब, क, ड, विच इज ऍब्सोल्युटली राईट. चारही आन्सर बरोबर आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो एकदम इझी आहे, तो तुम्ही 10वी ला असताना सुद्धा खूप वेळेस सॉल्व्ह केला असेल. ओके, चेक करूयात स्टेप बाय स्टेप. आता इथं काय सांगितलं याच्याबद्दल. सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं की सहसंबंध पूर्ण करा. आता सहसंबंध पूर्ण करा मध्ये नैसर्गिक शास्त्र आलेलं आहे. आता नैसर्गिक शास्त्राला
तंतोतंत शास्त्र सुद्धा म्हणतात, कारण नैसर्गिक शास्त्र आहे हे अतिशय ऍक्युरेट असते, तंतोतंत असते. निरीक्षणे व परीक्षण करून त्याच्यावर अभ्यास करण्यात येतो, किंवा लायब्ररीमध्ये त्याच्याशी रिलेटेड किंवा लॅबोरेटरीमध्ये सुद्धा त्याच्यावर व्यवस्थित विचार रिसर्च वगैरे करण्यात येते, परीक्षण करण्यात येते. त्यामुळं नैसर्गिक शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणतात. जसं की नैसर्गिक शास्त्रामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, ज्याला पदार्थ विज्ञान म्हणतात, जीवशास्त्र म्हणतात किंवा भौतिक शास्त्र म्हणतात, हे सर्वांचा अभ्यास नैसर्गिक शास्त्रामध्ये करण्यात येते. बट सामाजिक शास्त्र असते हे कसं असते, अमूर्त असते. सामाजिक शास्त्र एक अमूर्त शास्त्र असते. पक्क लक्षात ठेवा, सामाजिक शास्त्र एक अमूर्त शास्त्र असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भौतिक शास्त्र. भौतिक शास्त्र चा अभ्यास कशामध्ये करण्यात येतो, भौतिक शास्त्र मीन्स फिजिक्स. भौतिक शास्त्र म्हणजे काय, सरळ सरळ फिजिक्स. तर फिजिक्सचा जो अभ्यास आहे तो नैसर्गिक शास्त्रात करण्यात येतो. फिजिक्सचा जो अभ्यास आहे तो नैसर्गिक शास्त्रामध्ये करण्यात येतो, आणि मानसशास्त्राचा जो अभ्यास आहे तो सामाजिक शास्त्रामध्ये करण्यात येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ आहे तो कौटिल्याने लिहिला. कौटिल्य म्हणजे काय, विष्णुगुप्त, ज्याला आपण चाणक्य सुद्धा म्हणतो. त्यानंतर राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, वेल्थ ऑफ नेशन्स नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, वेल्थ ऑफ नेशन्स नावाचा ग्रंथ लिहिला ऍडम स्मिथ. वेल्थ ऑफ नेशन्स नावाचा ग्रंथ लिहिला ऍडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन्स नावाचा ग्रंथ लिहिला. ओके, डन. त्याच्यानंतर आवश्यक गरजा डॉट 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 सुख सोयीच्या गरजा धुलाई यंत्र. जसं की धुलाई यंत्र मीन्स वॉशिंग मशीन आपल्याला दैनंदिन जीवनात आवश्यक नाही, बट ते जर वॉशिंग मशीन असेल तर काम कसं होते, सुखकर होते. त्यामुळे त्याला सुख सोयीच्या वस्तू म्हटल्यात येतात, जसं की धुलाई यंत्र आहे. बट आवश्यक गरजा काय, मानवाला सर्वात जीवन जगण्यासाठी जीवनावश्यक वस्तू आहेत अन्न, वस्त्र, निवारा, औषधे आणि शिक्षण. हे 5 गोष्टी आहेत, त्यापैकी कोणतंही लिहू शकता. मला जर विचारला तर मी तो सर्वात पहिले लिहितो औषधे. औषधेच्या पण अगोदर मेन महत्वाचं आहे अन्नधान्य. अन्नधान्य, राईट. औषधे किंवा अन्नधान्य दोन महत्वाचे आहेत. जर तुम्ही अन्नधान्य जर व्यवस्थित खाल्लं नाही पोटाला तर तुम्हाला औषधे खावावं लागतील, राईट. हा. त्याच्यानंतर विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य. विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य आणि आर्थिक वस्तू. आर्थिक वस्तूला काय, जसं की आता विनामूल्य असते त्याच्यामध्ये उपयोगिता मूल्य. जसं की आता विनामूल्य वस्तू म्हणजे काय, सूर्यप्रकाश असेल तर ते आपल्यासाठी विनामूल्य वस्तू आहे, त्याच्यामध्ये काय उपयोगिता मूल्य असते. म्हणजे सूर्यप्रकाश पासून आपल्याला विटॅमिन ए, बी, सी, डी विचार कोणतं एक मिळत असते आपल्याला, राईट. त्याच्यानंतर वारापासून आपल्याला भरपूर सारे उपयोगिता मूल्य असतात, राईट. त्याच्यानंतर आहे आर्थिक वस्तू. आर्थिक वस्तू म्हणजे काय, की जे वस्तू घेण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागतात त्यास आर्थिक वस्तू म्हणतात. आता विनामूल्य वस्तूमध्ये उपयोगिता मूल्य असते. आर्थिक वस्तूमध्ये बाजार मूल्य असते किंवा आर्थिक वस्तूमध्ये विनिमय मूल्य असते. विनिमय मूल्य. विनिमय मूल्य असते, राईट. आय होप हे 5च्या 5 तुम्हाला व्यवस्थित कव्हर झाले असतील किंवा तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन केला असेल. आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण जाऊयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चन्स कडे, जे की तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना स्पष्ट करून ते लिहा. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना स्पष्ट करून ते लिहा. अतिशय सोपं आहे. कसं लिहायचं काय नाही, आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ते एक वेळेस चेक करूया. जस्ट 1 सेकंड मी सर्व मिटून टाकतो इथं. जसं मग नेक्स्ट बॅचच्या मुलांना वाटेल की सर तुम्ही लास्ट इयरचं शिकवला का, असं नाही. ओके, एव्हरी इयर न्यू. डन. आता सर्वात पहिले बघा हा प्रश्न लिहायचा कसं. इथं तुम्हाला एक वाक्य दिलेलं असते, त्याच्यामध्ये तुमच्या पुस्तकातल्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातल्या काही संकल्पना लपलेल्या असतात. ते तुम्हाला संकल्पना हुडकून काढायचे आणि त्या संकल्पनेची व्याख्या करायची आहे. जसं की आता एक्झाम मध्ये लिहायचं कसं मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. जसं की आता हे चेक करा,
तुमच्या पुस्तकातले जे आत्ताचा जो क्वेश्चन आहे त्यातला चौथा प्रश्न आहे, त्याचा आन्सर इथं मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं की आता प्रश्न काय होता, करुणाची आई, पहिल्या अगोदर प्रश्न वाचा. करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 10,000 रुपये वाचवते. करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा 10,000 रुपये वाचवते. आता दर महिन्याला तिची आई तिच्या पगारातून 10,000 वाचवायली, 1,000 रुपये वाचवायली, तर ते 1,000 रुपयाची काय करायली तिनं, गुंतवणूक करायली. गुंतवणूक म्हणजे काय की दैनंदिन उत्पन्नातून सध्या उपभोगात येणाऱ्या वस्तूंचा त्याग करून भविष्य काळात आपल्याला कधी ना कधी पैशाची गरज लागेल या हेतूने जर आज तुम्ही पैसे बाजूला काढून टाकत असाल तर त्या बाजूला काढलेल्या हिस्साला काय म्हणतात, गुंतवणूक म्हणतात. तर आन्सर तुम्हाला काय लिहायचंय किंवा बचत असे म्हणतात, बरोबर. आता आन्सर तुम्हाला काय लिहायचंय, उदाहरणातील संकल्पना बचत. उदाहरणातील संकल्पना काय, बचत आहे. करुणाची आई काय करायली की दरमहा पगारातून 1,000 रुपये वाचवायली. करुणाची दरमहा पगारातून किती हजार रुपये वाचवायली, 1,000 रुपये वाचवायली. कस काय वाचवत आहे, इन फ्युचर मध्ये कामाला येते म्हणून. बचत म्हणजे थोडक्यात काय की भविष्यातील वर्तमानात उपभोगाचा त्याग करून भविष्यात ते वस्तू किंवा पैसे आपल्याला कामाला येतील या हिशोबाने आज बाजूला काढून ठेवणे, त्यास बचत असे म्हणतात, बरोबर. आता किती रुपयाची बचत करायली, 1,000ची. तर आता आन्सर लिहायचं, उदाहरणातील संकल्पना बचत किंवा वैयक्तिक बचत. आता मग त्याच्या बचतीची व्याख्या लिहायची. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणाऱ्या रकमेस काय म्हणतात, बचत म्हणतात. असं एवढ्या पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचंय. हे प्रश्न येते तुम्हाला 2 मार्कासाठी. 1 मार्क पडतात तुम्हाला इथे संकल्पनेला, आणि काही आता वेळेस 2 मार्कासाठी येते, बट करंट सिच्युएशन मध्ये 12वीच्या मुलांना फक्त 1 मार्कासाठीच आहे. एवढं जरी लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क पडतं. ओके, त्याच्यानंतर आता जाऊया वापस प्रश्नाकडे. 4थ्याचा आन्सर आहे बचत. 4थ्याचा आन्सर काय, बचत. आता पहिला, वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझ्या रोजच्या प्रवासाची गरज भागते. आता इथं झालंय काय की सपोज वडिलांनी तुम्हाला दुचाकी गाडी घेऊन दिली, त्याच्यामुळं तुमची दैनंदिन प्रवासाची गरज भागते. आता मला सांगा, वडिलांनी जी गाडी घेऊन दिलेली आहे ते कोणाला घेऊन दिलेली आहे, तुम्हाला. त्याच्यामुळं पूर्ण परिवाराची गरज भागत आहे का फक्त तुमची गरज भागत आहे? सध्यासाठी फक्त आणि फक्त तुमची गरज भागत आहे का? कारण तुम्ही जर गाडी घेऊन गेलात, बाकी कोणी ते गाडी घेऊन जाऊ शकते का? नाही. मग त्या प्रश्नाचा आन्सर काय? त्या प्रश्नाचा आन्सर असेल वैयक्तिक गरज. प्रश्नाचा आन्सर काय असेल? वैयक्तिक गरज. राईट, प्रश्नाचा आन्सर असेल वैयक्तिक गरज. वैयक्तिक पातळीवरील आता याचं विश्लेषण कसं लिहायचं बघा, की वैयक्तिक पातळीवरील गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा भविष्यातील ज्या गरजा, प्रश्नाचा आन्सर कसं लिहायचं बघा, ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी. अरे यार हे ब्लर व्हायला, मला फोकसच करायला लागले. जस्ट 1 सेकंड. अरे भाई मला फोकस कर. हा मी थोडं जरी हल्लं तरी ते लगेच ब्लर येत आहे. ठीक आहे, आता वैयक्तिक गरजा याचा आन्सर येईल. रिझन काय लिहायचं? ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात. संकल्पना, ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण करण्यात जातात त्यास वैयक्तिक गरजा म्हणतात. एवढं त्याचं संकल्पनाचं उदाहरण लिहून टाकायचं, बस संपला. ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यास वैयक्तिक गरजा असे म्हणतात. डन. सेकंड क्वेश्चन आहे, रमेशच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास. आता इथे जे तुम्ही अभ्यास करायला फक्त आणि फक्त कोणाच्या कुटुंबाचा अभ्यास करायला? वैयक्तिक रमेशच्याच कुटुंबाचा अभ्यास करायला. तुम्ही फक्त आणि फक्त रमेशच्याच कुटुंबाचा तुम्ही अभ्यास करायला. आता रमेशच्या कुटुंबाचा अभ्यास करत असताना तो अभ्यास तुम्ही कसं करायला? वार्षिक अभ्यास करा. आता जगामध्ये एकटा रमेशचा कुटुंब नाही, एवढे सारे कुटुंब आहेत. त्या सर्व कुटुंबांना सोडून फक्त रमेशच्याच कुटुंबाचा अभ्यास करायला. मीन्स अर्थशास्त्राची जी संकल्पना आहे तो आहे वैयक्तिक आर्थिक चल. वैयक्तिक आर्थिक चल. वैयक्तिक आर्थिक चल. आता उत्पन्न हा जो घटक आहे हा अर्थव्यवस्थेतील आर्थिक चल आहे, बरोबर आहे. उत्पन्न हा अर्थव्यवस्थेतील आर्थिक चल आहे. आणि इथं तुम्ही संपूर्ण
गावाचा किंवा संपूर्ण देशाचा उत्पन्नाचा अभ्यास करायला का नाही, तुम्ही फक्त आणि फक्त रमेशचा उत्पन्नाचा अभ्यास करायला, त्याच्यामुळे आन्सर येईल वैयक्तिक आर्थिक चल. इथे जर तुम्ही भारतामधील एकूण कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास असं जर प्रश्न आला असतं तर मग आन्सर आला असतं एकूण आर्थिक चल. आन्सर काय आला असतं एकूण आर्थिक चल. इथं फक्त रमेश आलेला आहे तर तिथं तुम्हाला काय लिहायचं आहे वैयक्तिक आर्थिक चल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलेलं आहे की वर्ष 2018-19 नुसार, वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व सेवांमध्ये 20% वृद्धी झाली. 20% वृद्धी झाली. किती सोपं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जर देशाचं उत्पन्न वाढत असेल तर त्यास आर्थिक वृद्धी म्हणतात. त्यास काय म्हणतात आर्थिक वृद्धी म्हणतात. जेव्हा केव्हाही देशाच्या उत्पन्नात 20% वाढ झाली, 10% वाढ झाली असं येते तर ते वाढलेली जी वाढ आहे त्यास आर्थिक वृद्धी म्हणतात. आता त्या वाढलेल्या उत्पन्नातून देशातील पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, देशाच्या लोकांसाठी समाज उपयोगी कामे करत असतील, जसे की कल्याणकारी कार्य करत असतील, रस्ते बांधणे, पाण्याची सुविधा वगैरे करणे, वीज पुरवठा व्यवस्थित करणे, तर त्यास म्हणतात आर्थिक विकास. ओके, आता इथं प्रश्न येते, त्या प्रश्नाचा आन्सर आहे आर्थिक वृद्धी. आर्थिक वृद्धी. प्रश्नाचा आन्सर लिहायचा आहे आर्थिक वृद्धी. शबाश. चला, त्याच्यानंतर आता आर्थिक वृद्धीचं थोडक्यात जर सांगायचं असेल तर दीर्घ काळामध्ये, व्याख्या तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेल्या आर्थिक वृद्धीची व्याख्या काय की दीर्घ काळामध्ये देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली वाढ. दीर्घ काळामध्ये देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली वाढ संख्यात्मक वाढ होय. थोडक्यात सांगायचं काय की दीर्घ काळामध्ये देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ होय. आता जर तुम्हाला कोणी विचारलं की विकास कामे होत आहेत का, तर तुम्ही कसं सांगता रस्ते बघता, वीज पुरवठा वगैरे बघता, बरोबर आहे, पाण्याची सुविधा बघता, विकास कामे व्हायलेत. पण आर्थिक वृद्धी जर व्हायचं असेल झाली का, तर कितीने झाली जर सांगायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी आकडा सांगावा लागते. तुम्हाला जर कोणी विचारलं की बेटा जेवण झालं का, तुम्ही आन्सर हा येस सर जेवण झालं म्हणता, बट मी तुम्हाला विचारलो तुला किती मार्क आहेत, तर आता किती मार्क आहेत याचा आन्सर संख्यात्मक असेल. बरोबर आहे, 20 मार्क, 30 मार्क, 40 मार्क. त्याच पद्धतीनं आर्थिक वृद्धी जी आहे हे संख्यात्मक स्वरूपात त्याचं मोजमाप केल्या जाते आर्थिक वृद्धीचं. आता थोडक्यात जर आर्थिक वृद्धी म्हणजे काय सांगायचं असेल तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घ काळात, पाठ करून टाकायचा, आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घ काळात झालेल्या देशाच्या वास्तव उत्पन्नातील संख्यात्मक वाढ होय. ओके, आर्थिक वृद्धी ही 2 वर्षाची, 5 वर्षाची, 6 वर्षाची, 10 वर्षाची मोजत येणार तिथे. आपण ऑलरेडी तुमच्या पुस्तकात जो आर्थिक विकास व आर्थिक वृद्धी याचा फरक स्पष्ट करा बघितला. आपण 2 दिवस 1.5 तास त्याच्यावर टाइम दिला जेणेकरून जेवढे एलिस बॅच मध्ये स्टुडंट आहेत त्यांना ते परफेक्ट झाला असेल. ओके, चला लास्ट प्रश्न आहे. रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेले प्रोव्हिडंट फंड, रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रोव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. आता नीट लक्ष द्या की रामच्या वडिलांना जे पण पैसे मिळाले, रामच्या वडिलांना जे पण पैसे मिळाले, कशाचे पैसे मिळाले, प्रोव्हिडंट फंडचे. प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय की व्यवसाय मालकाला किंवा रामच्या वडिलांना जेवढीही पगार होती त्या पगारीमधून दरमहा काही ना काही अमाऊंट त्यांना पीएफ ऑफिस मध्ये जाऊन जमा करावं लागते. समजा रामच्या वडिलांनी मागच्या 30 वर्ष नोकरी केली आणि 30 वर्षामध्ये जेवढेही महिने त्यांना पगार मिळाली त्या प्रत्येक पगारातून काही हिस्सा प्रोव्हिडंट फंडचं गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जमा केला त्याने. आता जेव्हा ते निवृत्त होतील, निवृत्त म्हणजे काय, रिटायर होतील, कामावरून त्यांना काढून टाकण्यात येईल का, 58 ते 60 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला निवृत्त व्हावं लागते. आता निवृत्त झाल्यानंतर ते पूर्णच्या पूर्ण मागच्या 30 वर्षाची रक्कम त्यांना मिळते. आता विचार करा की रामच्या वडिलांना मागच्या 30 वर्षाचं प्रोव्हिडंट फंड मिळालं, समजा 30 लाख रुपये. किती मिळालं, 30 लाख रुपये. आता त्या 30 लाखचा वापर ते कशासाठी करायलेत, किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी करायलेत. आता ते 30 लाख रुपये जर त्यांनी किराणा दुकान मध्ये टाकले तर टाकलेल्या पैशातून त्यांना नफा होणार आहे. मग आता 30 लाख रुपये जे आहेत ते काय सांगितलेलं आहे लास्ट पॉइंट
की रामच्या वडिलांचे जे 30 लाख रुपये आहेत ते 30 लाख रुपये त्यांनी कशासाठी टाकले, किराणा मालाच्या दुकानासाठी वापरला. म्हणजे इन शॉर्ट काय की त्यांनी गुंतवणूक केली. आन्सर याचं काय, आन्सर येईल गुंतवणूक. आन्सर काय, गुंतवणूक. आता स्पष्टीकरण कसं द्यायचं की सर दैनंदिन बचतीतून जो भाग बाजूला काढून ठेवण्यात येतो व त्या भागाचे रूपांतर भांडवलात करण्यात येते आणि भांडवलातून उत्पादन प्रक्रियेस उत्पन्न वाढविण्यात येते त्यास गुंतवणूक असे म्हणतात. थोडक्यात जर सांगायचं असेल की माणसाची जी वैयक्तिक बचत असते, जसं की रामच्या वडिलांची जी वैयक्तिक बचत आहे ते मागच्या 30 वर्षामध्ये किती लाखांची झाली, 30 लाखांची झाली, राईट. आता वैयक्तिक बचतीतून त्यांनी किती रुपये निर्माण केले, 30 लाख रुपये निर्माण केले आणि 30 लाख रुपये त्यांच्यासाठी काय झाला, भांडवल तयार झाला. बरोबर आहे. आता या 30 लाखच्या भांडवलामधून त्यांनी जे 30 लाख आहे ते भांडवलची गुंतवणूक केली. कशासाठी की उत्पादन प्रक्रियेसाठी. उत्पादन प्रक्रिया म्हणजे काय की त्यांनी आता ते 30 लाख रुपये कोणत्याही वस्तूवर खर्च करणार नाहीत, तर ते 30 लाख रुपये त्यांनी किराणा मालाच्या दुकानात टाकले. आता त्या दुकानात टाकल्यानंतर त्या दुकानातून दरमहा त्यांना काही ना काही नफा वगैरे होईल. मीन्स बचतीतून जो भाग बाजूला काढून ठेवण्यात येतो व त्याचे रूपांतर, बचतीचं रूपांतर भांडवलामध्ये करण्यात येते आणि भांडवलाचं रूपांतर उत्पादन निर्मितीसाठी करण्यात येते, तर त्यास गुंतवणूक असे म्हणतात. थोडक्यात काय की व्यवसाय मालकांना स्वतःची संपत्ती, स्वतःचं उत्पन्न बाजूला काढून कुठे ना कुठेतरी बाजूला काढून ठेवण्यात येते आणि त्याच्यावर जर त्यांना नफा वगैरे होत असेल तर त्यास गुंतवणूक म्हणतात. जसं की तुमच्या वडिलांना फायदा झाला, तुमचे वडील जर बँकेत पैसे टाकले तर बँकेत पैसे टाकल्यानंतर त्या टाकलेल्या पैशावर एफडी थ्रू, फिक्स डिपॉझिट थ्रू इंटरेस्ट मिळत असते किंवा म्युच्युअल फंड थ्रू त्याची रक्कम वरचीवर काय वाढत असते, तर ती रक्कम तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या वडिलांसाठी काय गुंतवणूक असते. अतिशय सोपं आहे, जास्त काय अवघड नाहीये. चल आता जाऊयात आपण नेक्स्ट टॉपिक कडे. गिव्ह मी जस्ट 1 मिनिट, मी सगळे इरेज करून टाकतो. डन. लास्ट प्रश्न आहे, संपत्तीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. इझी प्रश्न आहे, जास्त काय अवघड नाहीये. संपत्तीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा, राईट. आता आपण ऑलरेडी बघितला होता की संपत्तीचे वैशिष्ट्य कोणते कोणते आहेत, काय काय नाहीत, आणि मग नंतर आपण बघूयात सहमत असहमत कडे. ओके, संपत्तीचे वैशिष्ट्य. आता संपत्तीचे वैशिष्ट्य लिहिण्याच्या अगोदर सर्वात पहिले तिथे तुम्हाला लिहावं लागेल की बाबा संपत्ती म्हणजे काय काय नाही ते. तर संपत्ती म्हणजे काय, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं की ज्या वस्तूला बाजार मूल्य असते. बाजार मूल्य म्हणजे काय, ज्याला बाजारात किंमत असते आणि बाजारात तर किंमत आहेच आहे, त्याचबरोबर त्या वस्तूची जर बाजारामध्ये देवाणघेवाण होत असेल, त्या वस्तूची जर बाजारामध्ये देवाणघेवाण होत असेल तर अशा वस्तूंना संपत्ती म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की एखाद्या वस्तूला जर बाजार मूल्य असेल आणि ती वस्तू बाजारात देवाणघेवाण होत असेल तर त्या संपत्ती म्हणतात. ते लिहून टाकायचं. त्याच्यानंतर संपत्तीचे टोटल 4 वैशिष्ट्य तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. सर्वात पहिला की संपत्तीमध्ये उपयोगिता असते, दुसरा दिलेला आहे संपत्तीमध्ये दुर्मिळता असते, तिसरा दिलेला आहे संपत्तीत विनिमयता असते आणि चौथं दिलेलं आहे मनुष्यबाह्यता संपत्तीमध्ये असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मानवी गरजांची वैशिष्ट्ये. आता गरजा कशा असतात, गरजा या अमर्यादित असतात. पहिलं वैशिष्ट्य आहे गरजा या अमर्यादित असतात. दुसरं आहे गरजा या संस्कृतीनुसार बदलतात, लिंग भेदानुसार बदलतात, वयानुसार बदलतात, पसंती क्रमानुसार बदलतात, हवामानानुसार गरजा बदलत असतात. हे दोन्हीच्या दोन्ही प्रश्न अतिशय इझी आहेत. व्यवस्थित तुम्हाला ते लिहायचं आहे. 4 मार्कासाठी विचारण्यात येतात. मिनिमम 1.5 पेजेस तरी तुम्हाला ते लिहायचं. त्याच्यानंतर खालील विधानांशी सहमत आहात का, सकारण लिहा. आता खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहात, ऍग्री और डिसऍग्री. आता ह्या विधानाशी सहमत आहात का असहमत आहात तुम्हाला कारणासहित तिथे लिहायचं आहे. आता सर्वात पहिले चेक करा, इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, प्रश्न क्रमांक 5 मध्ये पहिले सांगितलेलं आहे की खालील विधानांशी तुम्ही सहमत आहात का. सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. या विधानाशी मी असहमत
आहे, असहमत आहे. सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत. का सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होतात? कारण मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि ते गरजा पूर्ण करण्यासाठी जे साधने आहेत ते मर्यादित असल्यामुळे सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. डन. त्याच्यानंतर उदाहरणार्थ सांगायचं असेल, सपोज तुमच्याजवळ 1,00,000 रुपये आहेत आणि तुम्हाला बाईक पण खरेदी करायची आहे, मोबाईल पण पाहिजे. बाईक तुम्ही घेतलात 90,000ची, आता 10,000 मध्ये तुम्हाला चांगला मोबाईल मिळेल का? तर आन्सर नाही, नो. बरोबर आहे. मग या विधानाशी सहमत आहात का? नाही, असहमत. त्यानंतर मानवी गरजा या हवामानानुसार व पसंती क्रमानुसार बदलत असतात. या विधानाशी मी सहमत आहे. या विधानाशी मी सहमत आहे. सर्वात पहिला हवामान. तर ज्या वेळेस उष्ण हवामान असते, उन्हाळा असते, आपण शीतपेय पिण्याला किंवा आईस्क्रीम खाण्याला प्राधान्य देतो. बट तेच ज्या वेळेस जर थंडी असेल, विंटर सीझन चालू असेल, तर अशा वेळेस आपण गरम पदार्थ, स्वेटर सारख्या वस्तू किंवा शाली सारख्या वस्त्र जे आहेत आपण परिधान करतो जेणेकरून आपल्याला थंडी लागू नये. दोन्ही वस्तूंची गरज आपल्याला डिफरंट परिस्थितीमध्ये लागत असते. पसंती क्रमानुसार, समजा जर मला मँगोज खायला आवडत असेल, इट डज नॉट मीन दॅट तुम्हाला सुद्धा तेच खायला आवडेल. तुम्हाला कदाचित चिकू खायला सुद्धा आवडू शकतो, राईट. त्यानंतर या विधानाशी मी सहमत आहे. त्यानंतर उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य दोन्ही एकच आहे. उपयोगिता मूल्य म्हणजे काय? त्या वस्तूपासून मिळणाऱ्या फायद्यांना उपयोगिता मूल्य म्हणतात आणि विनिमय मूल्य म्हणजे काय? त्या वस्तूचं बाजार किंमत. त्यामुळे या विधानाशी मी असहमत आहे. त्यानंतर लास्टला तुम्हाला दिलेला आहे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. आता अर्थशास्त्रामध्ये कोणते कोणते मूलभूत संकल्पना आहेत? सर्वात पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? देशाचे उत्पन्न. दुसरी संकल्पना आहे एकूण बचत. दुसरी संकल्पना काय? एकूण बचत. तिसरी संकल्पना आहे एकूण गुंतवणूक. चौथी संकल्पना आहे व्यापार चक्र आणि पाचवी संकल्पना आहे आर्थिक वृद्धी. सहावी संकल्पना आहे आर्थिक विकास. कोणते कोणते आहेत फटाफट सांगा. राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास. आणखी एक वेळेस रिपीट करा कोणते कोणते आहेत. सर्वात पहिला राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी आणि व्यापार चक्र. हे 6च्या 6 कंपल्सरीली पाठच व्हायला पाहिजे. चला फटाफट म्हणा आणखी एक वेळेस माझ्यासोबत. सर टोटल राष्ट्रीय अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना टोटल किती आहेत? 6 मूलभूत संकल्पना दिलेल्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. हे 6च्या 6 कंपल्सरीली तुम्हाला पाठच व्हायला पाहिजे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थोडाफार व्हिडिओ लेंथी झालेला आहे कारण एका धड्याचं स्वाध्याय एका व्हिडिओमध्ये करायला आणि त्याचबरोबर फटाफट माहिती इम्पॉर्टंट सांगायला थोडस वेळ लागते. कोणताही प्रश्न चुकून देऊ नये लागते. त्यातल्या त्यात स्टुडंट काय एक्सपेक्ट करत असतात की मी जर हा व्हिडिओ पाहिलो तर मला ते समजायला पाहिजे. अरे बाबा, स्वाध्यायाचा व्हिडिओ म्हणजे 10 व्हिडिओचं रूपांतर एका व्हिडिओमध्ये करणं. कारण तुम्ही आतापर्यंत मागचे 10 व्हिडिओ टाकलेले बघितलेच नाहीयेत तर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कसं समजेल फटाफट. बट ज्यांनी आतापर्यंत सर्व व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांना एका मिनिटात सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ओके, आता फक्त आपलं अर्थशास्त्राचं एक चॅप्टर झालेलं आहे. प्रत्येक अर्थशास्त्राच्या चॅप्टरवर आपले कमीत कमी 6 ते 7 व्हिडिओ इथून पुढे येणार आहेत. ते सर्व पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर प्ले स्टोअरला आपल्या DA2 अकॅडमीचं एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशनवर डेली आपण अर्थशास्त्र, अकाउंट आणि OCM चे डेली लाईव्ह क्लास घेत असतो. 11वी कॉमर्सच्या स्टुडंटचे हे लाईव्ह क्लासेस जे आहेत जेव्हाही दरवर्षी एव्हरी इयर जुलै महिन्याच्या 15-16 जुलैला चालू होत असतात आणि जोपर्यंत 9 महिने कंप्लीट होत नाही तोपर्यंत ते क्लासेस संपत नाहीत. म्हणजे आता समजा हा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करत आहे त्यावेळेस 2023 वर्ष चालू आहे तर या वर्षीची जी 11वीची बॅच आहे ते 15 जुलै पासून स्टार्ट झालेली आहे आणि संपेल कधी? एप्रिल महिन्यामध्ये 2024 ला. आणि मग त्याच्यानंतर 12वीची बॅचेस चालू होतील. या 8 ते 9 महिन्याच्या काळात पूर्ण 11वी अशा पद्धतीने आम्ही कव्हर करणार की 12वीला तुम्हाला एवढे एफर्ट्स घ्यायची गरज नाही किंवा 12वीच्या एफर्टसाठी तुम्ही रेडी असाल. आता काही काही स्टुडंट असे असतात की 11वीला अभ्यास करत नाही, 12वीला अभ्यास करूयात, 12वीला क्लासेस जॉईन करूया म्हणतात. त्याच्यामुळं होते काय, जे 11वीचे स्टुडंट आहेत
ते 12वीला फटाफट 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 सगळे प्रश्नाचे उत्तर वगैरे येतात त्यांना. बट जे नवीन आलेले आहेत त्यांना कुठं ना कुठं स्ट्रगल करावं लागते, ज्याच्यामुळं 11वीला जे क्लासेस लावलेले आहेत आणि 12वीला जे लावले आहेत त्यांच्यामध्ये टक्केवारीचे जे अंतर असते ऍट द एंड ऑफ द इयर 10 ते 12% अंतर असते. समजा जे 11वी पासून आहेत त्यांना 95, 96, 92% असतात. जे 12वीला आलेले आहेत त्यांना 88, 84, 87 सारखे मार्क्स असतात. कुठं ना कुठं थोडं तुलनेनं कमी असतात, राईट. त्यामुळे एलिस बॅच जॉईन करा. 1000 मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे लाईव्ह क्लास डेली वगैरे मिळतात. आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढंच नाही, अभ्यास कसं करायचं, हस्ताक्षर कसं सुधारायचं, टाइम टेबल अभ्यासाचं कसं असलं पाहिजे, अभ्यास करून सुद्धा सर अक्षर चांगले येत नाही किंवा मार्क्स कमी पडत आहेत, अशा अनेक गोष्टींवर डेली बेसिसवर डिस्कशन करत असतो. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.